संतोष देशमुख प्रकरणी सीआयडीकडून हत्येसाठीच्या 4 महत्त्वाच्या हत्यारांचं रेखाचित्र, संकल्पचित्र रेखाटून सीआयडीने न्यायालयात केलं सादर. सतीश भोसले उर्फ खोक्याच्या घरी वन विभागाच्या पथकाची धाड. छापेमारीत वन्य प्राण्यांचं मांस आणि शिकारीसाठी लागणारं साहित्य जप्त, तर खोक्या भोसले गांजाची तस्करी करत असल्याचा संशय. पुण्यात मद्यधुंद तरुणाचे अश्लील चाळे. येरवडा शास्त्रीनगर भागात भर रस्त्यात महिलांसमोर लघुशंका, तरुणांची ओळख पटली, गुन्हा दाखल. पुण्याच्या कोथरूड भागात हाणामारी, गाडी आडवी घातल्याच्या कारणावरून मारहाण, तर सिंहगड कॉलेज परिसरात ऑफिसवरून घरी जाणाऱ्या पती पत्नीवरती हल्ला. पुण्यात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण. सह्याद्री बंगल्यासमोर रोहिणी खडसेंच्या नेतृत्वात आंदोलन. महिला सुरक्षेच्या मुद्द्यावरून घोषणाबाजी, तर आंदोलनकर्त्यांची पोलिसांकडून धरपकड. माजी मंत्री धनंजय मुंडेंच्या अडचणी वाढण्याची शक्यता. कृषी विभागातल्या घोटाळ्याची सुरेश धस ईडीकडे करणार तक्रार. मुंडे कराडने 200 कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप. शक्तीपीठ महामार्गाच्या समर्थनार्थ कोल्हापुरात मेळावा. धनंजय महाडिक, पडळकरांची हजेरी, तर महामार्गाला माझा विरोध नाही, हसन मुश्रीफ यांचं वक्तव्य. पंधरा दिवसात तुळजाभवानी मंदिराच्या गाभाऱ्याची केंद्रीय पुरातत्व विभाग करणार पाहणी. पाहणीनंतरच गाभारा नूतनीकरणाचा निर्णय घेणार. सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांची माहिती. अधिवेशन झाल्यावर शांत बसणार नाही. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मनोज जरांगेंचा पुन्हा सरकारला इशारा. अधिवेशनातच आरक्षणाचा मुद्दा मार्गी लावण्याची मागणी.